माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या लांडेवाडी गावात मला बोलवलं होतं, परंतु त्यावेळी ते घरी नव्हते. त्यांचे घरचे लोक घरी होती. त्यांनी माझा सत्कार केला, शाल श्रीफळ दिलं. त्याच्यानंतर मी बाहेर आलो आणि लांडेवाडी गाव पाहून घेतलं. वाटेत मला अर्धपेठ गणपती मंदिर लागलं, त्यामुळे तेथे देवाचं दर्शन घेतलं. माझे काही यूट्यूब दर्शक मला भेटले. त्यांनी माझ्या स्वागतासाठी डान्स केला. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला होता. त्यांचं नृत्य पाहून झाल्यानंतर पुढे निगोटवाडी गावात गेलो. तेथे रस्त्याच्या दुतर्फा अशी छान झाडं लावलेली होती. मी येणार होतो म्हणून माझ्यासाठी एक रांगोळीसुद्धा काढली होती. हे पाहून मी खूप भारावून गेलो, कारण माझ्यासाठी कोणी अशी रांगोळी कोणी काढली नव्हती. लांडेवाडी, वडगाव, त्यानंतर निगोटवाडी ह्या 3 गावाचा दौरा केल्यानंतर मी माझ्या खेड तालुक्यात पुन्हा वापसी केली. हा व्ही.एस. मामांचा अड्डा आहे. हा त्यांचा पॉईंट आहे. रील स्टार बनण्याची पहिली सुरुवात ह्या घाटातच झाली होती. डोंगर फोडून बाजूला जी टेकडी राहिली आहे त्यावर व्ही.एस. मामा जायचा, डान्स करायचा आणि पूर्ण टेकडी डान्स करून सपाट केलेली आहे. हा त्यांचा अड्डा पाडण्यासाठी पूर्ण राजगुरुनगर शहरातून लोक येतात, येथे बसतात, फोटो काढतात. आज व्ही.एस. मामा कुठेही गेला तरी मामाला लोक ओळख देतात. मामा कोकणात डान्स करायला गेला, गोव्याला पार्टी करायला गेला, राजगुरुनगर शहरात गेला तरी मामाला लोक ओळख देतात. ज्यावेळी पावसाळा असतो त्यावेळेस येथे खूप हवा असते. इतकी हवा असते की आपण उडून जाऊ. एखादी कमी वजनाची मुलगी आणली तर ती येथून पडू पण शकते. पुणे नाशिक रस्त्याने जी प्रवास करतात ती मंडळी चाकणच्या ट्रॅफिकला वैतागून येथून राजगुरुनगरच्या बायपासला आली तर त्यांना जीवात जीव येतो. त्यानंतर ते 30चा स्पीड डायरेक्ट 100वर नेतात. ह्या घाटापासून नाशिकपर्यंत कुठेही आपल्याला ट्रॅफिक लागत नाही. ही जागा खूप निसर्गरम्य आहे आणि राजगुरुनगरपासून जवळ आहे. आपल्याला छान अशा हवेचा अनुभव घ्यायचा असेल तर या पॉईंटवर आपण येऊ शकता आणि येथे बसून हवा घेऊ शकता. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.